5 फीट हो गया अभी सबका नहीं है 5 फीट पत्रकारांनी 5 फीटचा संबंध आहे ठीक आहे साऊंड सिस्टम का काय ठरलं वाद्य वाद्य का क्या तरी वाद्य 12 बजे तक क्या सर पहले अंजुमन के अध्यक्ष आप तैयार है क्या नहीं सबसे अर्जी आपकी तरफ जमा होंगे फिर मेरे पास आएंगे अंजुमन जमा करेंगे सर मैं आने वाले चाहिए आदरणीय व्यासपीठ आणि आज ईद मिलादसाठी जमलेले सर्व माझे मुस्लिम बांधव तसेच सर इथे जे साऊंड सिस्टीम वादक आहे त्यांच्या अध्यक्षाने त्या लोकांनाही बोलवण्यात आलेले आहे मीटिंगचा उद्देश एकच आहे की सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी ईद मिलादची मिरवणूक निघणार आहे सर नंतर पूर्ण इकडे जो मुस्लिम बहुल एरिया आहे इथून मिरवणूक सर आपली रजाटवर 3 नंबर शाळा 3 नंबर शाळेपासून सुरुवात करतात सर ते 3 नंबर शाळेपासून सुरुवात झाल्यानंतर त्याचं मिरवणुकीचा मार्ग आपलं मटन मार्केट नंतर सर वरंगाव रोड मधल्या रस्त्याने वरंगाव रोडकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा मॉडर्न रोडपासून ज्वेलरी गल्ली जामा मस्जिदपासून भजे गल्ली आणि भजे गल्लीतून परत मधल्या जामा मस्जिदचा जो मधला एक एरिया आहे सर त्या एरियामध्ये आणि तिथून परत रजा टॉवरला समाप्त होतं सर साधारण मिरवणूक सकाळी 8-8:30चा टायमिंग दिला जातो पण या मागच्या वर्षी साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान मिरवणूक निघालेली होती मागच्या वर्षी थोडा निघायला उशीर झालेला होता 10च्या जवळपास आम्ही सुरू करून दिली होती सर आणि हळूहळू मग त्याच्यामध्ये लोक जॉईन होत गेले त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सत्कार त्यांनी ठेवलेले होते जे कोणी प्रमुख पाहुणे होते त्यांचे सत्कार ठेवलेले होते आणि तिथून मिरवणूक सर नॉनस्टॉप या मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की ती सर कंटिन्यू चालत राहते म्हणजे असं कुठे थांबत नाही कुठल्या चौकात ते थांबत नाही कंटिन्यू मिरवणूक चालू असते सर मागील 2 वर्षामध्ये 2-3 घटना घडल्या मोठे जे झेंडे आणले ते जे आपले उत्साही मुलं असतात त्यांच्या फिरवण्यावरून एका लहान मुलाला लागला होता तिचा ओढे फाटलेला होता सर पण त्यांनी आपसात ती घटना कॉम्प्रोमाइज झालेली होती यावर्षी आम्ही असं ठरवलं की सर 5 फुटाच्या वर कोणी झेंडा आणणार नाही जे काही झेंडे आणले जातील ते आम्ही जमा करून घेऊ आणि मी पहिले त्यांनाच विनंती करतो की जे मुलं असतील त्यांच्या आमच्यामध्ये वाद होण्याची वाट नका बघू आपला एक सण असतो आणि आम्ही बळजबरी झेंडा घेणार परत त्यांच्याशी वाद घालणार तर हा प्रकार घडायला नको म्हणून मी सर्व जे मौलाना लोक आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी शुक्रवारच्या आपल्या जी मोठी नमाज असते त्याच्यामध्ये आपण ऐलान करा की असं पोलीस प्रशासनाकडून ठरलेलं आहे कारण की जिथे विरोध होतो तिथे वाद व्हायला सुरुवात होऊन जाते तर आपणच जर ऐलान केला 5 फुटाचा तर नक्कीच त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला जो ऐन टाईमवर जो आम्हाला लोड येईल तो फार कमी होईल आणि नाहीच्या बरोबर येईल आपणच जर ठरवलं तर सर अंजुमन कमिटी आणि इथे काही लोकांमध्ये वाद होता की यावेळेस साऊंड सिस्टीम वाजवायची किंवा नाही तर असं 2 गोष्टी होत्या तर आता सर्वांमध्ये असं ठरले की वाजवायला परवानगी द्या पण ते परवानगी 12 वाजेपर्यंत द्या तर मग मी आता परत अंजुमन कमिटीचे जे अध्यक्ष आणि सर्वांच्या जे बाकीचे लोक आलेले आहेत कमिटीचे तर मी असं सांगेन की जे वाद्यधारक आहेत त्यांनाही आम्ही बोलवलेलं आहे ते वाद्यधारक आणि जो संबंधित तुमची जी कॉलनी असेल जो एरिया असेल जिथून निघणार असेल तर त्यांचा अर्ज अंजुमन कमिटीकडे द्या आणि अंजुमन कमिटीकडून तो आमच्याकडे यायला पाहिजे मागच्या वर्षी पण मी तेच केलं होतं आमच्याकडे रेकॉर्डवर एकच परवानगी आहे सर्व समाजाची एकच परवानगी आम्ही तुम्हाला एकच परवानगी देणार तर त्यांच्या वतीने जर ते सर्व लावून आले तर मग ते अर्ज आम्ही परत छाननी करू आणि मग त्यांना 12 वाजेपर्यंतचा वेळ देऊ वाद्यधारक तुम्हाला कळायला असेल 12 वाजेपर्यंतचा वेळ तुम्हाला काय जी सुपारी घ्यायची असेल 10 ते 12च ठरलं का अजून काही आहे त्याच्यात कोणाला शंका आहे नाही अजून काही असेल तर आत्ताच सांगा आता तुम्ही बघा मी आता परत सांगतो तुम्ही 50 लोक आहात 50 लोक 10,000 लोकांचं नेतृत्व करणार आहात तुम्हाला मस्जिदमध्ये ऐलान करून ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत जे नियम ठरलेले ते तुम्हाला सांगायचे आहे वाद्यधारक इथेच आहे त्यांच्याशी नेते काय होता तुमच्या सर्वानुमतीने सांगतो त्यांना सुपारी दिले जाते 1 वाजेला 1 वाजून 10 मिनिटांनी ते बंद करता आणि जेव देतो तो म्हणतो तुने बजाने हम पैसे नाही देंगे असं घडायला नको आपला चांगला आपण मिरवणूक काढत असतो नवीनची तर वाद्यधारक 1 वाजेपर्यंत परवानगी आहे तुम्हाला कागदोपत्री जे अध्यक्ष उभे राहतात त्यांना कळून देईल तुम्ही अध्यक्ष
तर यांच्याकडून जे अर्ज आम्हाला प्राप्त होते सब मॅनेजर भाऊसाहेबांशी बोलून तिकडे संदेशी बोलून तुम्ही निर्णय घ्या आणि त्या अर्ज आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे परवानगी देतो, त्यांच्याकडून तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला काही शंका असेल तर डीजेचा आपला जो ग्रुप आहे पोलीस स्टेशनचा त्या ग्रुपवर किंवा पर्सनली यांना टाका. तुम्ही साधारण 8:30-9ला त्यांच्या एरियात जाल, 8:30-9 वाजेपासून ते वाजवायचं म्हणत असेल तर काही अडचण नाही. त्याच्यावर जरी आम्ही 9 ते 1 लिहू, जर तुम्ही 8 वाजता पोहोचले जर तिथे वाजवायचं म्हणत असेल, गाणे लावायचे म्हणत असतील नवेचे, तर मग तुम्ही लावू शकता, वाजवू शकता. ठीक आहे. अजून नहीं कोई दिक्कत नहीं, सवेरे के टाइम पे कोई दिक्कत नहीं. सवेरे 8 बजे मुझे भी पता है, आने के बाद लड़के मतलब जमायला वेळ लागतात, मग निघतील तोपर्यंत गाणे वाजवायला काही हरकत नाही नवीच्या. अय्या तू ऐकू की थांबतो, तू नको बोलू काही. 3 वाजता मागच्या वेळेस 3 वाजून गेले होते, काही मुलं ऐकत नव्हते, मध्ये खूप मोठा गॅप पडला होता 2-3 ठिकाणी. जामा मस्जिदकडे गॅप पडायचा टायमिंग आहे, तर ती जी मिरवणूक आहे ती जर का पूर्ण नाही झाली आणि 1 वाजला तर 1 वाजता जोही डीजे असेल तिथं बंद करून टाकायचं. हा, बंद करून टाकायचं. त्यांच्यासोबत जायचं, जा बाहेर गाडी काढायची काढा, तो तुमचा. त्यांच्याशी अगोदर तुम्ही बोलून घ्या. सर्व नेतृत्व करणारे महत्त्वाचे लोक जे आहेत त्यांच्या समाजाचे ते आता इथे आहेत, ते त्यांच्यापर्यंत निरोप देतीलच. मस्जिदमध्ये अजून 2 एकच वेळ होईल होते, एकच जुम्मा भेटेल आता ना, एकही जुम्मा मिळेल. ते मस्जिदमध्ये जुम्म्याच्या दिवशी ऐलान करून टाकते 1 वाजेपर्यंत तुमचं नाही. काही वाटलं जास्त तर मग मी निर्णय घेईन त्यांच्याशी बोलून, अध्यक्षांशी बोलून आणि 4-5 लोकांशी बोलून, काही वाटलंच. पण आहे ना, मागच्या वेळेस जी चुकी झाली ती होऊ नका. मागच्या वेळेस पण आपल्याला माहिती आहे थोडा पाऊस पाणीमध्ये चिखल होता, आपण रस्ताही क्लिअर करून घेतला होता फिरून. मलाही चांगलं आठवतं की आपण रस्ता क्लिअर केला होता फिरून, जेवढा क्लोज करतील तेवढा क्लोज करायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला एक विनंती, मागच्या वेळेस 9:30 वाजून गेले होते माझ्या माहितीनुसार. 9:30च्या 10 आपले जे ठराविक जे कमिटीचे लोक आणि जे मोलाना लोक होते तर ते पुढे निघून गेले होते. फार मोठा गॅप पडला होता, नंतर हळूहळू गॅप भरत गेला होता. तर यावेळेस तसं नका करू, प्रॉपर नियोजन करा. भरपूर लोक बाहेरून येतात. मला माझ्या सावदेचे भरपूर लोक भेटले होते, वरणगावचे, मुक्ताईनगरचे लोक, नशिराबादकडचे. बाहेरचे लोक आपल्याकडे येतात. आपल्याकडे काय येतात ते तुम्हालाही माहिती आहे. मग आपल्याकडे येतात तर आपली एकी पण दिसायला पाहिजे. नाही तर आपण आता माझं सप्लाय मॅनेजरला म्हणतो तुम्ही काय कळलं तर म्हणजे सर 4-5 ग्रुप पडले. म्हणजे बोलायला किती, ऐकायला किती खराब वाटते, तर बोलायला अजून त्याच्यापेक्षा जास्त खराब वाटते. तर असं नका करू. सर्वांनी एक परवानगी आहे. आणि दादा मैं तुम्हारे साथ हूँ, मतलब ऐसा टेंशन नहीं, जो भी लोग होंगे तो मैं हूँ ना तुम्हारे साथ, क्यों टेंशन ले रहे हो, है ना. अरे अच्छी काम बना देंगे तब तक, क्या टेंशन ले रहे हो. या मिरवणूकमध्ये 40-50 तिथं साऊंड सिस्टीमच्या गाड्या असतात. तर मागच्या वर्षी 2-3 ठिकाणी झाले होते. तर हे जे काही जे मंडळ असतात त्यांचे म्हणजे ते एकमेकांच्या आजूबाजूला लावून कॉम्पिटिशन करायचं हे करतात. तर त्यांना एक सरळ सांगून द्या, एकमेकांच्या आजूबाजूला गाड्या लागणार नाही, सरळ लाईनीमध्ये चालेल. आणि त्याच्यानंतर डीजेच्या गाडीवरनं ॲट ए टाईम 10 ते 15 लोक वर चढून नाचत असतात. तर ते पण त्यांना सांगून द्या की डीजेच्या गाडीवर राहायचे. कसं आहे, कधी काही वायर काही टच झाले, कोणाला जर काही झाली त्याला तुम्ही जबाबदार चढणार नाही. चालेल, ते त्यांची सूचना त्यांची तुम्हालाही मान्य असेल. आमच्या त्याच्यानंतर गाण्यांचा पण जर काही असेल, काय वाजवायचं काय नाही, तर ते पण त्यांच्याकडून घेऊन घ्या. म्हणजे तेवढंच वाजवायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही वाजवायचं नाही. ठीक है अध्यक्ष, वो तो तुम तय कर दो ना, तुम्हारे सब लोग मिलके. पिछली बार अपना पेन ड्राइव देने तय हुआ था, बराबर है ना. ये बच्चों से बात कर लो, क्या बजाना चाहिए क्या नहीं बजाना चाहिए, तुम तय कर लो. उनको वैसा पहले ही दे दिया तो बहुत अच्छी बात होगी. और दूसरा, गाड़ी के ऊपर कोई चढ़ेगा नहीं, आप ही आप आपके तरफ से बोल दो. ये तो मैंने बोलने की जरूरत नहीं. गणपति के वारदात बहुत सारे यूट्यूब में देखेंगे आपको. हर गणपति में महाराष्ट्र में 5-6 लोग मर जाते ऊपर चढ़े हुए. तो ये बोलने की जरूरत नहीं. तो आप आपके तरीके से, मैंने भी देखा पिछले साल में बहुत लोग थे, तो आप ऐलान करो कि कोई ऊपर चढ़ेगा नहीं, मतलब उनसे भी झगड़े का सवाल नहीं पैदा होगा. सर जी, जैसा हमारा अंजुमन का तय हुआ था, कुछ बातें डीजे के ताल्लुक से तो माशाल्लाह अब तक आपने सबकी सहमति से डीजे की परमिशन तो उन्हें मिल गई है. लेकिन उसमें कुछ बातें तय हुई थी, जैसा भाई बड़े झंडे लाने का वो भी तय हो चुका है. दूसरी बात ये है कि 2 लोग डीजे पे चढ़ते हैं उसके वजह से ज़्यादा नुकसान होता है. और लोग घुमाते हैं पूरा तो उससे वायर टूटती है, लोगों को मुँह पर अट्टा लगता है, ये सब उससे बातें होती है. दूसरी बात, हमारा तय कि हमारे डीजे के अंदर गाने नहीं बजेंगे, म्यूज़िक वाले नाते बजेंगे, कोई नाचेगा नहीं. क्योंकि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जुलूस है, हम उनकी इज्जत करते हैं, वो हमारे माँ बाप से बढ़ के ज़्यादा है. तो हमने तय किया कि हमारे जुलूस के अंदर कोई भी नाच गाना नाचेगा नहीं, कोई म्यूज़िक वाला नाच नहीं बजाएगा.
और दूसरी बात जो वो एक जलाने का आता है जो हमारे इस्लाम में बिल्कुल मना है, तो मेहरबानी करके वो जलाने वाला जो धुआं आता है या फिर गुलाल जो भी आता है, मेहरबानी करके आप उनको सख्ती से एकदम मना किया जाए। मैं क्या हमने बोल रहा तय हूं? किया है। सुनो मेरी बात, तुमने जो तय किया ना वो हमें भी बताओ। और मेरा एक तो सीधा कहना है कि सब मस्जिद में ऐलान कर दो ना। नहीं, हम तो करेंगे सर। ये देखो, मैंने अभी तक ऐसा मतलब, सुनो मेरी बात, जब से मुझे जब से पता है, मैंने जब से मुझे समझ में आने लगा, तब से मुझे पता है कि एक बार मौलाना ने बोल दिया, मस्जिद में ऐलान हो गया, तो सब बच्चे सुनते हैं, बूढ़े सुनते हैं, सबको सुनना ही पड़ता है। जो सुने के लिए उनके लिए हम है ना, जो सुने के लिए उनके लिए हम है। सिर्फ जब हम बोलेंगे तब आपका काम है कि हमें सपोर्ट कर दो। बाज़ औक़ात जो बुकिंग के लिए जाते हैं ना, तो ये डीजे वाले उनके आपस में करते हैं, इससे कमेटी वगैरह कुछ लेना देना नहीं। सबका भी तो करते ये जो डीजे वाले, इनका काम है कि हम लोग लेके जाते हैं आपका डीजे, हम बुक करते हैं, लेकिन आप लोग कोई ऊपर ना बैठे। अगर आप ऊपर बैठेंगे तो हम बंद करके लेके चलेंगे। ये डीजे वालों का काम है सख्ती करना। सकाळी नाही केलं, आपल्या टर्म अँड कंडिशनला डीजेला टाकून द्या आणि परवानगी त्यांना टाका। पत्रकार लोकांना विनंती की एक काही मुद्दे जे आहेत त्यांना ठळक तुम्ही वैशिष्ट्य द्या, म्हणजे जेणेकरून पूर्ण समाजापर्यंत या गोष्टी जातात। ठीक आहे। और अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअसा फ़ीहिम रसूला, सदक़ल्लाहुल अज़ीम। इस महफिल में उपस्थित हमारे DYSP साहब, PI साहब, बाज़ारपेट के सिटी पुलिस स्टेशन के और दीगर अंजुमन कमेटी के मुअज़्ज़ज़ हज़रात, उलमा इकराम, आप सभी हज़रात का इस शांतता कमेटी की मीटिंग में खैर मकदम है। आपने अपना कीमती वक्त दिया। एक बात याद रखी जाए कि जश्न मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ये पूरी दुनिया का सबसे बड़ा फेस्टिवल, सबसे बड़ा मिलाद है। और मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, उसके मनाने के कुछ उसूल ज़वाबित हैं। हमारे सामने हमारे पहले बुजुर्गों की तारीखें मौजूद हैं। सिर्फ डीजे बजा लेना या धूम मस्तियाँ कर लेना और हुजूर की मिलाद मनाने वालों का सबूत देना, ये हमारा शेवा तरीका बिल्कुल नहीं रहा। मिलाद मुस्तफ़ा आप हर तरीके से मना सकते हैं। आप लोग अक्ल शऊर वाले हैं, अल्लाह ने आपको अक्ल शऊर दिया है। और भी कई तरीके हैं, जैसे बीमारों की इयादत करके, गरीब मिस्किनों की मदद करके और यतीम बच्चियों की शादियां करके आप हर तरह से मिलाद मुस्तफ़ा मना सकते हैं। और महफिल मिलाद में शिरकत करने का रहा सवाल, तो आपने जैसे PI साहब के ज़रिए और हमारे अंजुमन कमेटी के मुअज़्ज़ज़ हज़रात के ज़रिए जो गाइडलाइंस आपने सुनी है कि कैसे उसको फॉलो किया जाएगा, तो उस पर हम सबको आपको अमल करना है। एक अहम बात हमारे लिए ये है कि हमें वक्त का ख़ास ख्याल रखना है। क्या करना है? वक्त का ख़ास ख्याल। अगर हम वक्त की अहमियत को समझेंगे तो वक्त भी हमारी अहमियत को समझेगा। बहरहाल मैं अपने अल्फाजों को समेटते हुए अपनी गुफ्तगू को ख़त्म करता हूँ। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोडे साहेब यांना विनंती करतो की आपण जे संदर्भात जे आमचे मुस्लिम बांधव आणि वाद्यधारांचे जमलेले आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करावं। ईद ए मिलादच्या अनुषंगानं आपल्याकडं मिरवणूक आहे। तसं मिरवणुका म्हणता येणार नाही, एकामागे एक सगळे एकत्रच असणार आहे। त्या मागच्या वर्षी साधारण 40च्या आसपास DJ लावलेले होते।
यावर्षी कमिटीने निर्णय घेतला होता, परंतु काही तरुण मुलांनी त्याला विरोध केला असं माझ्या कानावर आलं. तर माझं परत एकदा आव्हान आहे, तुम्ही विचार करा. एक चांगला पायंडा पडू शकतो भुसावळमध्ये की मिरवणुकांमध्ये DJ नाही लावले, पारंपरिक वाद्य किंवा इतर काही बँजो वगैरे आहेत, त्या माध्यमातून सुद्धा मिरवणुका होऊ शकतात आणि एक चांगला आदर्श आपण निर्माण करू शकतो. जरी DJ लावले तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही तुम्ही लिमिट्स घालू शकता. म्हणजे तुमची जी कमिटी आहे ती 2 पावलं मागं आणि तरुण मुलं आहेत ती 2 पावलं मागं, म्हणजे 2 टॉप 2 बेस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे पूर्णपणे साऊंड सिस्टीम नको, याच्यापेक्षा 2 टॉप 2 बेस म्हणजे कमी आवाजामध्ये साजरं करणं हा तुमचा विषय आहे शेवटी. परंतु सुप्रीम कोर्टानं ज्या काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत, जेवढे साऊंड सिस्टीम चालवणारी लोक आहेत भुसावळमध्ये, इकडची पार्टी प्रत्येक वेळेस बदलत जाते. गणपती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, पण तुम्ही आणि आम्ही वर्षभर आहे एवढं लक्षात ठेवा. जे काही नियम अटी आहेत त्याचं पालन करणं ही जेवढी जबाबदारी यांची आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमची आहे. कशासाठी? कारण यांचं वर्षातनं एकदाच आहे. तुम्ही आमच्याकडं कायम येणार आहे. त्याच्यामुळं साऊंड सिस्टीमवरती मुलं चढतील, काहीतरी झेंडा फिरवतील, कोणीतरी येईल, काहीतरी गाणं वाजवायला लावेल, त्यावेळेस मी ऐकून घेणार नाही की त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही लावलं, पोरं ऐकत नव्हते. तुमचा विषय आहे. तुमच्याकडे येतील परमिशन मागायला, तुमचं काम आहे त्यांना सांगा. सुपारी घ्यायचे त्याच्या आधी हे स्पष्टपणे सांगा की DJवर कोणीही चढणार नाही, आक्षेपार्ह गाणी कोणी वाजवणार नाही, DJवर चढून कोणीतरी आक्षेपार्ह झेंडा फडकवणार नाही. हे जे काही आहे हे तुमची जबाबदारी जास्त आहे. कारण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला कोणाच्याही पोटावरती पाय मारायचा नाही. परंतु तुम्ही जर तशी परिस्थिती निर्माण केली, तुमच्या याच्यावरती कोणीतरी चढलंय, झेंडा फडकवतंय, तो झेंड्याचं पाईप वगैरे सटकला कुणाला लागला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहणार, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा, कारण परमिशन आम्ही तुम्हाला देतो, मुलं तुमचीच आहेत. तुमच्यामध्ये जरी वादविवाद झाले तर शेवटी मुलं तुमचीच आहेत. उद्या काही मॅटर झाला, पोलीस स्टेशनला आम्ही मुलांना घेऊन आलो तर तुम्हीच येता सोडवायला, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे त्यांना सांगणं, समजावून सांगणं, ज्या भाषेत त्यांना समजतं त्या भाषेत सांगणं हे तुमचं काम आहे. त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. कुठल्याही पद्धतीनं तशी भुसावळला वादाची हिस्ट्री नाही आहे, परंतु तुमच्यामध्ये सुद्धा मुलांमध्ये वाद होऊ शकतात. ते सुद्धा वाद जास्त चिघळू नये. जर काही मतभेद असतील तर ते आधीच बसून मिटवा. तुमच्या लेवलवर मिटत नसतील तर पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क करा. पोलीस स्टेशनमध्ये मिटत नसेल तर मला संपर्क करा. आपण ते त्याच्या आधीच मिटवून घेण्याचा प्रयत्न करू. पण कुठल्याही फालतू कारणावरून काहीतरी मोठा वाद झाला आहे, कोणी कोणाला चॉपर मारला, हे केला, असल्या गोष्टी मी खपवून घेणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आमचे सगळे प्रभारी अधिकारी आहेत, आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे, त्यांनाही मी सांगतोय की हा जो काही आता आपल्याकडे 10-15 दिवस आहेत, अजून 1 आठवडा आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला काही संशयित वाटले काही लोक तर त्यांच्यावर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करून आम्ही 1 दिवसासाठी त्याला भुसावळच्या बाहेर घालवून देऊ. त्याच्यामुळं गोपनीयचे आमचे लोक प्रभारी अधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत. आणि तुम्हाला जरी वाटत असेल की ह्या अमुक व्यक्तीमुळे आम्हाला त्रास होईल, तुम्ही आमच्याकडे या, त्याच्या विरोधात काही पुरावा सापडला तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करू. परंतु कुठल्याही पद्धतीचा गालबोट, हे सण उत्सव जे आता सुरू होत आहे, आता सुरू होईल ते आपलं दिवाळीपर्यंत चालणारच आहे, एकामागे एक हे सण उत्सव राहणार आहे. त्याच्यामुळं या येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये भुसावळमध्ये शांतता असावी आणि शांततेत सगळेच सण साजरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. तुमची मला वाटतं तीच इच्छा असेल. त्या सूचनांचं सगळ्यांनी तंतोतंत पालन करावं. मिरवणुकीच्या दिवशीसुद्धा तुमच्यासोबत बंदोबस्त दिला जाईल. साधारण 100-150 लोकांचा बंदोबस्त आमच्याकडे आहे. बाजारपेठचे साधारण 150-60 लोक आहेत, सिटीचे तेवढेच आहेत, होमगार्ड तेवढेच येत आहेत, बाहेरून काही बंदोबस्त येईल. परंतु जो बंदोबस्त सोबत देतोय आम्ही, त्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं तुमचं काम आहे. ऐनवेळी ते काही सूचना सांगतायत. आता मिरवणूक कुठं रेंगाळत नाही, चांगली गोष्ट आहे, परंतु मुद्दामून कोणी प्रयत्न करत असेल किंवा थांबा इथं, तर तुमचंही काम आहे समाजातली बुजुर्ग व्यक्ती म्हणून
प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुमचंही काम आहे की त्या मुलांना समजावून सांगा. त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही आहे, आमचे कर्मचारी आहेत. बाकी वेगळ्या अशा काही सूचना नाही आहेत. त्याच ज्या रेग्युलर आपण सूचना देतो त्याच आहेत. तुम्हालाही माहिती आहे, मागच्या वर्षी तुम्ही ऐकले, यावर्षी ऐकले, पुढल्या वर्षी तेच करायचं आहे आपल्याला. त्यामुळे फक्त शांततेत ते साजरं व्हावं या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करूया. पोलीस प्रशासन कायम तुमच्या मागं आहे, कारण महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा आहे. परंतु जो कोणी बेकायदेशीर कृत्य करत असेल किंवा काही वाईट काम करत असेल तर मग त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन आम्ही घेणार. आणि हे तुम्हालाही लागू आहे आणि विशेषतः तुम्हालाही लागू आहे. त्यामुळं तुमची तेवढीच जबाबदारी आहे. पोलिसांना सहकार्य करा. टाईम आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्याचं पालन करा. अजून कोणाला काही अडचणी असतील तर PI साहेबांना पोलीस स्टेशनला भेटू शकता. रूट एकदा बघून घ्या वाघसाहेब. रूटमध्ये कुठं काही अडचण आहे का, काही आक्षेपार्ह झेंडे बॅनर काही लागलेले आहेत का. तुम्हाला जर काही असं वाटत असेल रूटमध्ये तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये सांगा. कुठं इलेक्ट्रिसिटीच्या तारामध्ये येत असतील ते सांगा. ऐनवेळी त्याचा गोंधळ नको. हे सगळं जर आपण केलं तर मला वाटतं की अगदी आनंदामध्ये आपण सण उत्सव साजरे करूया. येणाऱ्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा काही गोंधळ होणार नाही. तुम्हाला काही अडचण असेल, मी परत एकदा सांगतोय, ऐनवेळी काहीतरी वाद असतो, इंटरनल वाद असतो, तो तसाच न मिटता जर तसाच ठेवला तर तो मग ऐनवेळी त्या दिवशी काहीतरी उफाळून येतं. त्यापेक्षा ते आताच तुम्ही पोलीस स्टेशनला सांगणं गरजेचं आहे, आम्हाला सांगणं गरजेचं आहे. माझ्या एवढ्या सूचना होत्या, त्याचं तुम्ही पालन करावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. पर्यंत त्यांना दे आणि नंतर 10 वाजेपासून तर संध्याकाळच्या 3 वाजेपर्यंत, दुपारच्या 3 वाजेपर्यंत बस स्टँड बाहेर शिफ्ट करा. ठीक है, और बस स्टैंड बाहर शिफ्ट कर लेंगे. अपना भी झंडा 5 फीट तय हुआ, 1 बजे तक का साउंड सिस्टम तय हो गए. बराबर है. पिछले साल एक फिलीपाइंस का झंडा घूम रहा था, पता है सबको. इस साल ऐसा कुछ होना नहीं चाहिए. पिछले साल हमने 2 झंडे जमा किए थे और क्या हो गया था, इधर भी हमारा कुछ तो भी हिंदू का त्योहार था और अपन उधर लोग थे, तो ये जो जामने रोड है उसके ऊपर 2 व्हीलर से कोई तो भी गया था लेकर. क्या रहता है, बेवजह माहौल खराब करने के काम है. बाहर का झंडा घुमाना मतलब प्रेम है. और वो क्या किया, छोटे बच्चे के पास दे दिया था किसने तो भी. उसके अंदर हम ज़्यादा घुसे नहीं, लेकिन एक गलत बात है. तो आप जब मस्जिद में ऐलान करोगे तो ये भी ऐलान कर दो. ठीक है. आजची जी आपली शांतता समिती ईद ए मिलादची जी मीटिंग आहे ती संपल्या असे घोषित करतो. तसेच वाद्यधारकचे अध्यक्ष, अंजुमनचे जे अध्यक्ष आहेत ते आणि पत्रकार बंधू, आपण आम्हाला इथे वेळ दिला मीटिंगसाठी, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नक्कीच आपण इथे जे ठरलं आहे त्याप्रमाणे सर्व आपण वागू आणि यावर्षीची ईद ए मिलादची मिरवणूक ही चांगल्या पद्धतीने काढू अशी मी साहेबांना ग्वाही देतो आणि आजची मीटिंग ही संपली असं घोषित करतो. जय हिंद, जय भारत.